हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण बघणार आहे स्ट्रेसची कारणं, का स्ट्रेस निर्माण होतो। ठीक आहे, आता तुम्ही 10वी मध्ये आहात। 10वी आपल्या करिअरचा, आपल्या एज्युकेशनल लाईफचा सगळ्यात सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा असतो। ठीक आहे, आणि या काळामध्ये स्ट्रेस येणं नॉर्मल आहे, पण त्याची कारणं काय आहेत ते आपण बघणार आहे। आपला एक व्हिडिओ ऑलरेडी प्रेझेंट आहे, व्हिडिओ जो आपण बनवला आहे कशावरती, स्ट्रेस कसा कमी करायचा, हा आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। तो तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जर त्याचा फायदा झाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ठीक आहे, तर बघा, आपण एक नोटिफिकेशन बघूया। सुरुवातीला आपली 10वीची ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केली आहे 2024-25 सालासाठी। यामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, याचे फीचर्स काय काय आहे ते थोडक्यात बघूया आणि नंतर आपल्या मुद्द्यावरती आपण डायरेक्ट जंप करू। ठीक आहे, तर सगळ्यात सुरुवातीला जे आहे ते जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, म्हणजेच काय, PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे महत्त्वाचे आहेत कुठल्याही एक्झामसाठी। कुठली एक्झाम जाऊ दे, पण तुम्ही तुमच्या एक्झामवर फोकस करा। 10वीची एक्झाम आहे, त्यासाठीच आपण ते जे क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयरचे ते तुमचे प्रॅक्टिस करून घेणार आहे। तुमची इतकी प्रॅक्टिस होऊन जाईल की तुमचं क्वेश्चन प्रॅक्टिस करण्याची किंवा क्वेश्चन सोडवण्याची भीती संपून जाईल। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला मिळतात रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर्स। तुमच्या 10वीचे सब्जेक्ट जे तुम्हाला आता माहिती झालेच आहे त्यांचं आपण काय रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर तुम्हाला देणार आहे। त्यानंतर टेस्ट सिरीज असेल, ई बुक नोट्स असेल, तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, तुमच्याकडे मटेरियल ऑलरेडी आहे, पण टेस्ट सिरीज असतील, यामध्ये ई बुक असतील। ठीक आहे, हे मटेरियल तुम्हाला यामध्ये फ्री अवेलेबल करून देण्यात येत आहे। त्यानंतर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता। व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार तुम्ही व्हिडिओ तुमच्या टाइमवरती बघू शकता। ठीक आहे, त्यानंतर लेक्चर जर मिस झालं तुमचं काही कारणास्तव, ते काही कारण असू द्या, तर तुम्ही लेक्चर पुन्हा रिअटेंड करू शकता आणि लेक्चर बघून रिवाइज सुद्धा करू शकता। ठीक आहे, हे आपल्या ऑनलाईन बॅचेसचे फायदे आहेत, फीचर्स आहेत। तर काय करायचे, तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचे आणि आपली 10वीची ऑनलाईन बॅच परचेस करायची आहे। ठीक आहे, बघा, यावरती एखादं हे चालू असेल, म्हणजे तुम्हाला एखादा कुपन कोड किंवा एखादं फीचर चालू असेल ते तुम्हाला लावून देतील। ठीक आहे, यामध्ये एखादी ऑफर असेल ते तुम्हाला लावून दिले जाईल। आता आपण वळूया आपल्या विषयाकडे। बघा, सगळ्यात सुरुवातीला असतं अकॅडमिक प्रेशर। 10वी मध्ये जाताना आपण खूप एक्साइटेड असतो, खूप आपल्यामध्ये उत्साह असतो, नंतर आपण सुरू करतो, पण काही दिवसांनी जे आपलं शेड्यूल असतं ते ठरवलं ठप्प होतं। ठीक आहे, तर अकॅडमिक प्रेशर आपल्याला येतं हळूहळू, कारण सिलेबस मोठा असतो, सिलेबस वास्ट असतो। आपण सुरुवातीच्या एक्साइटमेंटमध्ये सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करत नाही, नंतर हळूहळू प्लॅनिंग प्लॉटिंग करतो। ठीक आहे, आणि एक्सपेक्टेशन सुद्धा असतात भरपूर लोकांकडून आपण ऐकलं सुद्धा असतं की 10वी अवघड आहे, की बरेच मिथ सुद्धा ऐकलेले असते। ठीक आहे, तर असं अकॅडमिक प्रेशर असतं। नंतर जेव्हा तुमचं खरं ॲक्च्युअल सुरू होतं, तुम्ही क्लासला जाता, शाळेमध्ये जाता, त्यानंतर असाइनमेंट आल्या, त्याच्यानंतर तुमच्या युनिट टेस्ट आल्या, त्यानंतर हळूहळू एक्झाम आल्या वेगवेगळ्या, तर किंवा तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सुद्धा करत असतात। ठीक आहे, तर असं भरपूर काय असतं ज्यामुळे तुम्हाला अकॅडमिक प्रेशर येतं। तर हे सगळ्यात सुरुवातीचं महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस येण्याचं। नंतर काय आहे, पियर प्रेशर, म्हणजे जे लोक आपल्याशी निगडीत आहेत, जवळ आहेत, त्यांच्याकडून आपल्याला प्रेशर येतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले आई वडील असतील, आपले फ्रेंड्स असतील, किंवा तुमच्या शेजारचे जवळचे, काय रे बाबा तू 10वीला गेलाय, आता चांगला अभ्यास कर, असं आपल्या जवळचे, आपल्या रिलेटेड लोक आपल्याला सांगत असतात। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय येतं, अनकॉन्शियसली आपल्या डोक्यावरती प्रेशर निर्माण होतो, डोक्यामध्ये प्रेशर जातं की आता एवढे सगळे लोक बोलतात, करावंच लागेल। ठीक आहे, त्यांचे एक्सपेक्टेशन फुलफिल करण्याचं आपल्यावरती दडपण येतं, प्रेशर येतं। ठीक आहे, त्यानंतर पॅरेंटल एक्सपेक्टेशन, आपले काही लोकांचे पॅरेंट्स सांगतात की तुला एवढे मार्क्स मिळाले पाहिजेत, काही लोकांचे बोलत नाहीत पण त्यांचे एक्सपेक्टेशन असतात। ठीक आहे, तर आपल्या आईवडिलांचे एक्सपेक्टेशन काय असणारच आहेत शेवटी, की आपण चांगल्या मार्काने पास व्हावं, चांगला अभ्यास करावा, आणि ते पण आपल्या फ्युचरसाठी, आपलं फ्युचर बनावं, आपलं करिअर बनावं, यासाठी ते टेन्शन घेत असतात आणि त्यांचे एक्सपेक्टेशन त्याप्रमाणेच असतात। ठीक आहे, की चांगले मार्क्स पडून आपण काय केलं पाहिजे, टॉपच करायचा असं नाही। ठीक आहे, पण चांगल्या मार्काने पास हो असं एक्सपेक्टेशन असतात। ठीक आहे, आणि ते आपल्या डोक्यामध्ये असतं। आपण आपल्या आईवडिलांना म्हणजेच आपल्या पॅरेंट्सला महत्त्व देत असतो आणि दिलंच पाहिजे ते, तर आपल्यासाठी जवळचे व्यक्ती म्हणजे आपले पॅरेंट्स, तर त्यांच्या एक्सपेक्टेशनमुळे सुद्धा आपल्यावरती प्रेशर येतं। ठीक आहे, कधी कधी ते देत नाहीत तरी सुद्धा आपल्यावरती येतं। ठीक आहे, कारण मला हे करायचंच आहे, आपल्या आईवडिलांसाठी, माझ्या आईवडिलांसाठी करायचं आपल्याला वाटतं। ठीक आहे, तर आपलं स्वतःच आपल्यावरती दडपण येतं, कारण त्यांचे एक्सपेक्टेशन आपल्याला
फुलफिल करायचे असतात, करूशी वाटतात, ठीक आहे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट. बघा, तुम्ही टाइम वगैरे सगळं ठरवता, पण टाइमनुसार फॉलो करत नाही. टाइम जर तुम्ही ठरवलंय यावेळी या अभ्यास करायचा आहे, यानंतर एक तुमचं काही शेड्यूल असेल तर शेड्यूल फॉलो होत नाही, तर त्यानंतर ते सुद्धा प्रेशर येतं, ठीक आहे. तुम्ही टाइम वगैरे सगळं शेड्यूल करता, सगळं ठरवता, टाइम टेबल बनवता, पण ते फॉलो होत नाही, ठीक आहे. कधी कधी टाइम बनवता पण त्यासाठी खूप वेळ निघून गेलेला असतो, ठीक आहे. तर टाइम सेट होत नाही. कधी कधी समजा आता तुम्ही 2 तास स्टडी करायचे ठरवले आणि तुम्ही खेळायला गेला एखाद्या दिवशी कुठे फिरायला गेला, काही गेला, तर त्या दिवशीचं टाइम टेबल ठप्प होते, ठीक आहे. म्हणजेच काय, टाइमचा सगळा घोटाळा होऊन जातो, सगळं मॅनेजमेंट फिसकटतं. तर अशा प्रकारे कधी कधी टाइम मॅनेज होत नाही आणि मध्ये गॅप निर्माण होतात. गॅप तयार झाल्यामुळे कन्सिस्टन्सी आपली बिघडते आणि त्यामुळे पुन्हा आपल्या डोक्यावरती प्रेशर येतं, ठीक आहे. आणि आपल्याला असं ओझं असल्यासारखं वाटतं, दडपणाखाली असल्यासारखं वाटतं. त्यानंतर एक्झाम एन्झायटी, ठीक आहे. बघा, एक्झामची एन्झायटी म्हणजेच काय, बघा, भरपूर लोक सांगतात की 10वी मध्ये गेलं हे करावं लागतं, ते करावं लागतं. आणि आपल्याला भरपूर लोक सांगतात, आपले पॅरेंट्स सुद्धा सांगतात की आता तुला चांगला स्टडी, म्हणजे भरपूर लोकांकडून सांगितलं जातं. 10वी बद्दल इतकं बोललं जातं की आपल्याला असं वाटतं बापरे कायच करायचंय, ठीक आहे. तर हे सुद्धा एन्झायटी बनण्याचं कारण आहे. आपल्याला एक्झाम विषयी सुद्धा भीती वाटते, कारण आपल्याला आपल्या मनामध्ये सेट होतं, डोक्यामध्ये सेट होतं की अभ्यास 10वीचा अवघड आहे, अभ्यास 10वीचा अवघड आहे, असं आपल्या अनकॉन्शियसली माइंडमध्ये बसत जातं. त्यामुळे आपल्याला एक्झामची सुद्धा भीती वाटते. जर तुम्ही टाइम टेबल फॉलो करून व्यवस्थित सगळं करत असाल, शेड्यूल तुमचं फॉलो करत असाल, तर तुम्हाला एन्झायटी नाही येणार. कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट येत असते, परफेक्ट येत असते, रिव्हिजन तुम्ही केलेलं असते, सगळ्या गोष्टी तुम्ही सेट केलेल्या असतात, तेव्हा मात्र तुमच्या कॉन्फिडन्सनी एन्झायटी पळून जाते, ठीक आहे. जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स असता तेव्हा एन्झायटीला काही जागा उरत नाही, ठीक आहे. पण जर तुमचं शेड्यूल बिघडत असेल किंवा एक्झाममध्ये आता सिलेबस खूप वास्ट आहे, इतके सगळे चॅप्टर्स करायचे आहेत, इतके सगळे विषय आहेत, एखादा विषय तुमचा वीक आहे, एखादा विषय चांगला आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ जुळला पाहिजे. पण आपण जर शेड्यूल बनवलेलं फॉलो न करता लास्ट मुमेंटला एक्झामची तयारी करायला लागलो, ठीक आहे. लास्ट मुमेंटला म्हणजे आधी केले नाही अभ्यास, नंतर डायरेक्टच एक्झाम आली, नंतर युनिट टेस्ट अनाऊन्स होते, एक्झाम अनाऊन्स होते, नंतर हळूहळू प्रेशर येते, ठीक आहे. तर हे सुद्धा एक कारण असतं. तर तुम्हाला यासाठी प्रॉपर मॅनेजमेंट, प्रॉपर प्लॅनिंग करायला लागेल. बघा, एक दिवस सगळा अभ्यास करण्यापेक्षा थोडं थोडं केलं तर तुमच्या डोक्यावरती प्रेशर येत नाही. पण आपलं तेच होत नाही नेमकं, ठीक आहे. डेली अभ्यास करणं तेच नेमकं होत नाही, पण तेच करायचं आहे, ठीक आहे. शेड्यूल बनवा आणि त्यानुसार फॉलो करा. त्यानंतर जे कारण आहे फ्युचर कन्सर्न, ठीक आहे. फ्युचरचा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. जसं मी सांगितलं, 10वी आपल्या एज्युकेशनल लाईफचा सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर 11वी येतं, त्यानंतर 12वी, असा हळूहळू सगळ्या गोष्टी लिंक्ड असतात, सगळ्या गोष्टी लिंक्ड असतात, ठीक आहे. नंतर आपल्याला काय बनायचं आहे, काय आपण या वयातच ठरवतो. आणि जर ह्या सगळ्या स्ट्रेसखाली आपल्या इच्छा काय होतात, कधी कधी फिसकटतात, ठीक आहे. फ्युचरचं म्हणजे आपल्याला वाटतं की फ्युचरमध्ये तरी जर आत्ता मला हे जमत नाही, तर हळूहळू कॉन्फिडन्स लो होतो स्ट्रेस आल्यामुळं, आणि त्यामुळे आपल्या फ्युचरचं सुद्धा टेन्शन येतं, ठीक आहे. जर समजा कधी कमी मार्क्स पडले तर घरचे बोलतात की कमी मार्क्स पडले, लोकांकडून बोलले जातं, आपले फ्रेंड्ससुद्धा आपल्याला बोलतात, किंवा कॉम्पिटिशनसुद्धा असतं, ठीक आहे. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला फ्युचरचं काय येतं, टेन्शन येतं, ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे 10वी नंतर 11वी 12वी सगळ्या गोष्टी लिंक्ड आहेत, ठीक आहे. जर आता तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर नंतर तुम्हाला जास्त ताण नाही घ्यावं लागेल, आणि तुम्ही आत्ताच सवय बनवली तर ती तुम्हाला उपयोगाला येते, ठीक आहे. तर फ्युचर कन्सर्न हा सुद्धा एक मुद्दा आहे, ठीक आहे. बऱ्याच वेळा याच्यावरती बोललं जात नाही, ठीक आहे. पण काही लोक 10वीतूनच ठरवतात की आपल्याला काय करायचं आहे, आपले गोल काय आहेत, आणि नंतर स्ट्रेसमुळे त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि त्यांना असं वाटतं की जे मी ठरवलंय ते माझं गोल पूर्ण होऊ शकत नाही, ठीक आहे. अशी 6 कारणं महत्त्वाची आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतो. पण जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटर्जीज, प्लॅनिंग, तुमचं शेड्यूल बनवलं तर नक्कीच, आणि फॉलोसुद्धा करायचं आहे, फक्त बनवायचं नाही, फॉलोसुद्धा करायचं आहे. नाही तर बनवलं भिंतीला चिटकवलं नाही उपयोग, ठीक आहे. फॉलोसुद्धा करायचं. त्यासाठी आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता. कशी स्टडी कसा करायचा, टेक्निक्स कुठल्या यूज करायच्या, कन्सिस्टन्स कसं राहायचं, ठीक आहे. हे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ, बेनिफिशियल व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलमध्ये. तुम्ही डबल अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ मिळून जातील जे तुम्हाला हेल्प करून जातील, ठीक आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करायचा आहे, लाईकसुद्धा करायचा आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे, ठीक आहे. आजसाठी इतकंच. थँक्यू, बाय.